नमस्कार, मी तन्वी हर्बल्स संचालिका डॉक्टर मेधा मेंदळे. तन्वी हर्बल्सच्या तन्वी शतात आज घराघरात एक बेस्ट टॉनिक म्हणून घेतल्या जातच आहेत. पण एक वेगळी गोष्ट म्हणजे मी मिनिएचर पुंगनूर गाय आणि बैलाची जोडी आणली, जिची उंची 2 ते 2.5 फूट एवढीच राहते आणि आता अगदी 5 महिन्याची अशी ती वासरं आहेत. पण 1.5 वर्षानंतर ती गाय वासरं द्यायला लागली की मग ती दूध पण देईल. बघूया कसं काय काय जमतंय ते. माझ्या नातीला कुत्रा हवा होता, पण कुत्रा चावेल याची सगळ्यांना भीती वाटते. तेव्हा कुत्र्याऐवजी छोटंसं गाय वासरू आणलं तर नात खुश होईल असं मला वाटलं आणि तसंच झालं. इतका तिने जीव लावलाय त्या वासरांवर की आता तिला ती ओळखायलाच लागली. एक दिवस माझ्या मुलीकडे डॉक्टर रुचा यांच्या घरी वासरं राहिली आणि आता माझ्या ठाण्यातील भगवती शाळेसमोरील तन्वी हर्बल्सच्या ऑफिसच्या बाहेर त्यांना ठेवलं आहे. समोर ग्राउंड असल्याने त्यांना तिथे खेळायलाही नेता येतं. आपल्या घरी गोमाता पाळा आणि गोवंश वाढवा असा संदेश यातून नकळत मिळून घरच्यांना गायीचं प्रेम लागावं या हेतूने प्रयोग केलाय. तुमच्या शुभेच्छा सोबत असू देत. आंध्र प्रदेशमधील डॉक्टर कृष्ण राजू यांनी या मिनिएचर गोवंशाची मोठ्या पुंगनूर गायींपासून निर्मिती केली आहे. तिथे या मिनिएचर गायीच्या गोशाळा आहेत. त्यांना फक्त खाणं पिणं दिलं आणि दिवसातून एखादा फेरफटका मारून आणला की पुरतं. सुरुवातीला काही महिने रोज बाटलीने दूधही द्यायला लागतं. माझ्या ऑफिसमधील माझा सहकारी विजय गाय वासरांची प्रेमाने काळजी घेतो. या मिनिएचर गायी आपल्या घरात पाळण्यासाठी अगदी योग्य आहेत. त्या बेडवर झोपतात, मुलांबरोबर खेळतात, असे अनेक व्हिडिओही युट्यूबवर आपल्याला बघायला मिळतात. या गायीचं दूध, तूप अत्यंत पौष्टिक, औषधी आणि खूप महाग असतं असं ऐकलं आहे. तुम्ही पण शक्य झाल्यास अशी गोमाता घरी पाळून आपल्या संस्कृतीचं जतन करा.